चला तर मंडळी, आजची रेसिपी आहे फक्त लसूण आणि लसणापासून अतिशय जेवणाची लज्जत वाढवणारी रेसिपी। तर चला, इथे अर्धी वाटी लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहे। लसणाच्या पाकळ्या आपल्याला सोलून न घेता तशाच फक्त सुट्ट्या करून घ्यायच्या आहे। तर पहा, इथे एवढ्या प्रमाणात घेतलेल्या आहे। आता तुम्हाला जेवढ्या प्रमाणात ही रेसिपी बनवायची ना, तेवढ्या तुम्ही इथे घेऊ शकता। पण हो, त्या अगोदर रेसिपी संपूर्ण पहा। तर पहा, अशा प्रकारे आपल्याला ह्या लसणाच्या पाकळ्या ज्या आहेत ना, त्या सुट्ट्या करून घेतल्यानंतर त्या थोड्याशा फोडून घ्यायच्या आहे। तर आता फोडून का घ्यायच्या? कारण चटपटीत बनवतोय ना, त्यासाठी आपल्याला हे लसूण फोडून घ्यायचं आहे। तर पहा, अशा प्रकारे आपल्याला तो लसूण फोडून घ्यायचा आहे। बरोबर लसूण फुटला जातो बरं का, त्याला वरतून जर थोडंसं मारलं ना, तर तो बरोबर मध्ये फुटला जातो। तर अशाच प्रकारे ना सर्व लसूण जो आहे ना, तो आपण फोडून घेऊया। तर प्रत्येक लसूण अगदी सेम पद्धतीने फोडलेला आहे आणि सगळा लसूण मी इथे फोडून घेतला। तर अशा प्रकारे आपण लसूण फोडून घेतला। आता पुढे काय करायचं ते मी तुम्हाला सांगतेच, त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा। नाहीतर काय होतं, अशा छोट्याशा व्हिडिओमध्ये ना छोट्या-छोट्या टिप्स असतात आणि मग त्याच तुम्ही मिस करता। तर पहा, इथे व्यवस्थित असा लसूण आपला फोडून झालेला आहे। तुम्हाला अगदी जवळून दाखवते कशाप्रकारे आपण फोडलेलं आहे। लक्षात येतच असेल आणि दिसत देखील असेल। तर चला, व्यवस्थित असा लसूण फोडून झाला की आपल्याला एक चटपटीत मसाला तयार करायचा आहे। चटपटीत मसाला तयार करण्यासाठी इथे एक प्लेट घेतलेली आहे। त्यामध्ये पहा, पाव चमचा हळद घालून घ्यायची, तसंच अर्धा चमचा कुठलाही मसाला तुम्ही इथे वापरू शकता, घरात जो अवेलेबल असेल तो। त्यानंतर धना आणि जिरे पावडर घातली, लाल तिखट घालून घेतलेलं आहे आणि चवीनुसार यामध्ये मीठ घालायचं आहे। चवीनुसारपेक्षा थोडंसं जास्त प्रमाणात इथे मीठ घालून घ्यायचं। तर तुम्ही पाहू शकता, अगदी साधा, सिंपल आणि चटपटीत मसाला तयार झाला। यामध्ये तुम्ही चाटसुद्धा वापरू शकता। तर पहा, इथे आपला हा चटपटीत मसाला तयार करून ठेवलेला आहे। क्वांटिटी पाहून घ्या, अगदी थोडासा मसाला लागतो, जास्त प्रमाणात लागत नाही। तर पहा, इथे आणखीन हा पदार्थ चटपटीत होण्यासाठी आपल्याला एक सिक्रेट करायचं आहे। तर पहा, सिक्रेट काय करायचं, अर्ध लिंबू घेतलेलं आहे, त्याच्या बिया काढून आपल्याला ना पिळून घ्यायचं आहे। संपूर्ण लिंबू मी पिळणार नाही, की ते पिळलं ते मी तुम्हाला दाखवते। आपला व्यवस्थित लसूण असा ओला होईल ना इथपर्यंत करायचं आहे। तसंच आपण जे लिंबू पिळतोय त्या लिंबाची चव जी आहे ना, ती आपल्या लसणामध्ये लागेल इथपर्यंत आपल्याला लिंबू पिळून घ्यायचं आहे। यापेक्षा जास्त नाही किंवा कमी नाही। तर पहा, इथे अशा प्रकारे आपण लिंबू पिळून घेतलेला आहे आणि व्यवस्थित असं लिंबू याला कोट झालेलं आहे बरं का। वास इतकं लिंबाचं आणि लसणाचं कॉम्बिनेशनच झालंय ना, तर त्याचाच एकदम छान असा चटपटीत वास सुटलेला आहे। त्याचमध्ये आता मिक्स तयार केलेला हा चाट मसाला, हा सुद्धा मसाला आपल्याला यामध्ये तयार करून घ्यायचा आहे। तर पहा, हा मसाला घातल्यानंतर आहे ना, अगदी तुम्हाला असंच खावंसं वाटेल इतका सुंदर आपला हा लसूण तयार झालेला आहे। पण तो आपल्याला असाच खायचा नाही, आणखीन त्याला कुरकुरीत आपल्याला तयार करायचा आहे। त्यामुळे पहा, इथे संपूर्ण मसाला लावून घेतलेला आहे। तर पहा, आपण अर्धा मसाला इथे लावून घेतला, अर्धा शिल्लक ठेवलेला आहे। अर्ध्या मसाल्याचं काय करायचं हे मी तुम्हाला पुढे सांगणारच आहे। पण त्या अगोदर आता हा मसाला लावून झाल्यानंतर आपल्याला हा लसूण तळून घ्यायचा आहे। त्यासाठी ना इथे कढईमध्ये तेल घालून घेऊया। तर पहा, तेलाचं आणि त्यानंतर तेल व्यवस्थित गरम झालं ना, की लगेचच आपल्याला त्यामध्ये जो लसूण आपण मसाला लावून ठेवलेला होता ना, तो घालून घ्यायचा आहे। तेल आपल्याला चांगलं गरम करून घ्यायचं आणि मगच त्यामध्ये लसूण घालून घ्यायचा आहे। म्हणजे लसूण आहे ना, तळल्यानंतर एकदम कुरकुरीत तयार होतो। तर आपल्याला आहे ना, इथे फक्त लसूण तळायचा नाही, तर तो कुरकुरीतसुद्धा करून घ्यायचा आहे। तर व्यवस्थित असा कुरकुरीत होण्यासाठी चांगला हाय हीटवरती मी तळून घेत आहे। इथे आपल्याला गॅसची फ्लेम अजिबात कमी करायची नाही आणि लसूण फोडून घेतल्यामुळे ना तेलामध्ये तो अंगावरती उडत नाही। जर तुम्ही लसूण तसाच जर तेलामध्ये घातला ना, तर तो अंगावरती उडू शकतो। तर उडू शकतो नाही, तर तेलामध्ये शक्यतो लसूण हा फुटतो आणि उडतो। त्यामुळे ना लसूण अशा प्रकारे फोडून घ्यायचा आहे। त्यानंतर पहा, व्यवस्थित असा आपण हा तेलामध्ये तळून घेतोय। तर पहा, 2 ते 3 मिनिटे लागतात तळण्यासाठी। हाय हीटवरती लसूण तळत असताना तुम्हाला अगदी संपूर्ण मी दाखवलेलं आहे कशा प्रकारे तळायचा आहे। तर पहा, अगदी असा मिक्स करत करत आपल्याला तो आलटून पलटून तळून घ्यायचा आहे। तर आता ना लसूण अगदी तळतच आलेला आहे, तुम्हाला दाखवते। तर पहा, मस्त कुरकुरीत झालेला आहे आणि तळल्यासुद्धा गेलेला आहे। आता लगेचच आपण हा लसूण काढून घेऊया।
तर ना तुम्हालाही टेन्शन येत असेल की जेवणासोबत तोंडी लावण्यासाठी काय बनवायचं, तर तुम्हीसुद्धा नक्की ही रेसिपी ट्राय करा. तर खरंच खूपच जेवणामध्ये तुमची भाजी जर टेस्टी नसेल ना आणि तोंडी लावण्यासाठी हा लसूण असेल ना, तर तुमच्या भाजीलाकडे सुद्धा कोणाचं लक्ष जाणार नाही. एवढा हा लसूण चटकदार आणि चमचमीत लागतो. तर पहा संपूर्ण लसूण काढून घेतला. आता राहिलेल्या मसाल्याचं काय करायचं? हा प्रश्न तुम्हालाही पडलाय ना? तर चला सांगते. तर पहा इथे आपण हा लसूण संपूर्ण काढून घेतला. आता आहे ना राहिलेला मसाला आपल्याला पुन्हा एकदा ह्या लसणामध्ये मिक्स करून घ्यायचा आहे आणि एकदम कुरकुरीत झाला आहे बरं का. आता तुम्हाला आवाज येत नसेल कारण आवाजच म्यूट केलेला असल्यामुळे तुम्हाला आवाज येणार नाही. पण एकदम कुरकुरीत असा लसूण झालेला आहे. खायला किती सोपं आहे पाहू शकता. अगदी सहज तळल्यानंतर लसूण आपल्या पाकळीमधून वेगळा होतो. तर पहा राहिलेला अर्धा मसाला यावरती टाकून घेऊया आणि मिक्स करूया. झालं मस्त चटपटीत तोंडी लावण्यासाठी हा कुरकुरीत लसूण आपला तयार झालेला आहे. तर पहा ही रेसिपी जर तुम्ही पहिल्यांदा पाहत असेल ना, तर सगळ्यात पहिले तुमच्या फॅमिलीसोबत ही रेसिपी शेअर करा. रेसिपी जरा जरी आवडली असेल ना, तर व्हिडिओला एक लाईक करायला मात्र विसरू नका. कारण तुम्ही व्हिडिओ तर पाहता, पण लाईक करायला विसरून जाता. त्यामुळे व्हिडिओला एक लाईक नक्की करा. तसंच चॅनलवरती पहिल्यांदा आला असेल, तर सबस्क्राईब करा आणि बेल आयकनला ऑन करा म्हणजे पुढील व्हिडिओचे नोटिफिकेशन